तर आपण आता फळमाशीसाठी एक जुगाड केलाय. हे भंगारातून बाटल्या आणल्यात 50 रुपये किलोने. आपल्या मशीनला पण आपण जुगाड केला. इथे जे आपण ड्रिपचे होल पाडतो ते डायरेक्ट याला मस्त धार मारून त्याला लॉक केलंय. आता ही बॉटल घ्यायची अशी, तिथे एक भरायचं, लगेच एक होल झाला. त्याच्या अपोजिट साईडला बरोबर इकडून दुसरा होल झाला. हे होल झाले. त्याच्यानंतर अशा बाटल्या तयार झाल्यानंतर आपली बाइंडिंग वायर घ्यायची, मस्त असं मानेला असं करून घ्यायचं, जेणेकरून हे असं राहील. पाणी भरताना 3 ते 2च गाळे भरायचे, म्हणजे 1.5-2 इंचाचं पाणी आतमध्ये त्याचं एकच ड्रॉप मग शिकारी टाकायचं आणि आपल्या कामाला लागायचं. बाटली का आपलं असं झाकण काढून घ्यायचं, पाण्यात बुडवायची अशी. एवढंच पाणी भरायचं, 2 इंच पाणी. त्याच्यानंतर हे जे मग शिकारी आपलं आहे याचे 1-2च थेंब टाकायचे याच्यात. त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि खालून घ्यायचं आणि हे अडकायचं. आता आपली फ्रूट फ्लायचा जो आपण ट्रॅप केलाय तो तयार आहे. शक्यतो असे जे होल दिसतात हे असे समोरच हवे, जेणेकरून माशी लवकर येते. 2 इंचच पाणी भरायचं, 2 ड्रॉप टाकायचे. आणि आता आपण जी तार लावली मधली, तर आता फ्रुटिंग जिथे येणार आहे तिथे जवळपास हे लावायचं. अगदी वर पण नाही, अगदी खाली पण नाही. आणि जे आपण अँगल केलं त्याच्यावर ते कसं गुत्ते बघा. तर हा आपला देशी जुगाड आहे. तर एकाच सरीत कमीत कमी 5 लावून घ्यायच्या. आपली सरी 270 फुटाची आहे त्या मापाने. आणि जशी फुलं आणि फळं वाढते तसे तुम्ही याची लोकेशन चेंज करून अशी वरही लावू शकता फळानुसार. तर हा जुगाड सगळ्यात बेस्ट आहे. तर ट्रॅप लावल्याबरोबर तासाभरात ह्या फळमाशा जे नर आहेत ते ह्या पाण्यामध्ये येऊन पडतात आणि आपलं काम सोप्या पद्धतीत कमी पैशात अगदी सुरळीत होऊन जातं. पाणी आठवड्यातून एकदा बदलायचं.